नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये एक मोठी न्यूज पसरतीये की टाटा टेक्नॉलॉजीचा IPO जेव्हा लॉन्च होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात तो क्रॅश होऊ शकतो. आता ही न्यूज पसरण्याचं रिझन काय, त्याच्या मागच्या सगळ्या गोष्टी बॅक टू बॅक आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टींची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एक कंपनी आहे जी अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली 15 ऑगस्ट रोजी. लिस्ट होताच ही कंपनी 400% रिटर्न देते फक्त 10 दिवसात, पण तिथून पुढे 2 महिन्यात 90% हा स्टॉक क्रॅश होतो. 90-95% क्रॅश होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. कंपनीचं नाव आहे विनफास्ट ऑटो लिमिटेड. ही जी कंपनी आहे ही व्हिएतनामची कंपनी आहे आणि जी EV कार मॅन्युफॅक्चरिंग करते. 2017 साली ही कंपनी सुरू झाली. कंपनीच्या प्रमोटरचं नाव आहे फॅम नॉट वॉंग. आता थोडंसं गडबड होऊ शकते, नाव तुम्ही वाचू शकता. ही कंपनी जी आहे ती प्युअरली EV कार्स बनवते, EV स्कूटर बनवते. आता याला जगातला सगळ्यात मोठा EV मॅन्युफॅक्चरर व्हायचं आहे. इव्हन टेस्लाला वगैरे मागे टाकून आणि BYD म्हणजे चायनीज कंपनी आहे BYD, बिल्ड युअर ड्रीम, ही कंपनी तुम्हाला माहिती असेल, यांना मागे टाकून त्याला पुढे जायचं आहे. जगातला सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी त्याला लाखो कार्स विकाव्या लागणार होत्या. म्हणूनच त्यानं एक ड्रीम ठेवलं. 7100 कार त्यांनी विकल्या होत्या 2022 मध्ये. डायरेक्ट 2023चं टार्गेट ठेवलं 40 ते 50 हजार कारचं. 40 ते 50 हजार कार इज नॉट अ जोक. 7 ते 8 पटीनं मोठं टार्गेट ठेवल्यानंतर त्या दृष्टीनं आता वाटचाल चालू केली. पण या वर्षी जर तुम्ही बघितलात तर त्यांनी फक्त 11,300 कार विकल्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये. मग तुम्ही म्हणाल आता या सगळ्याचा काय संबंध आहे, तर आहे. एवढ्या मोठ्या लेवलला जायचं असेल तर तेवढ्या मोठ्या लेवलला पैसा तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही कार मॅन्युफॅक्चरिंग करताय तर हेवी कॅपिटल इंटेन्सिव्ह हा बिझनेस आहे. जर एवढा मोठा पैसा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही हा बिझनेस वाढवू शकता. म्हणून कंपनीने या स्टॉकला लिस्ट केलं US स्टॉक एक्सचेंजमध्ये. जेव्हा हा US स्टॉक एक्सचेंजमध्ये आला तेव्हा स्टॉकची हवा चांगली निर्माण झाली. बट ओव्हरऑल याने फक्त 1% इक्विटी तिकडे डायल्यूट केली होती. जर तुम्ही विचाराल की मोठमोठे स्टॉक किंवा मोठमोठ्या कंपन्या 30%, 20%, 40%, 50%, 70-80% पर्यंत आपल्या इक्विटी डायल्यूट करतात, विकून टाकतात शेअर्स, पण इथे मात्र तसं झालेलं नाही. फक्त 1% शेअर. एक सिंपल एक्झाम्पल देतो. समजा टाटा मोटर्स आहे किंवा TCS आहे, इतर कुठलीही कंपनी आहे, त्यांना 25% पेक्षा जास्त इक्विटी डायल्यूट करावी लागते. कारण भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये जर तुम्हाला लिस्ट करायचं असेल स्टॉक तर तुम्हाला 25% पेक्षा जास्त स्टेक डायल्यूट करावी लागतात, म्हणजे विकून टाकावी लागतात. पण जर टाटांचा स्टॉक असेल तर टाटा टेक्नॉलॉजीजने फक्त 1% स्टेक जर इकडे विकले असते ना, तर या स्टॉकची प्राइस आकाशाला भेटली असती. म्हणजे आपण कधीही त्याला खाली येताना बघितलंच नसतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची ग्रोथ कंटिन्युअसली होत गेली असती, कारण सप्लाय कमी असतो आणि डिमांड जास्त असते. इकडे तेच झालं. फक्त 1% डायल्यूट केल्यामुळे स्टॉक EV मध्ये काम करतो. EV इज द फ्युचर, म्हणून मॅक्सिमम लोक ते बाय करू लागले. आणि जेव्हा लोकांनी हेवी प्रमाणात बाईंग करायला सुरू केलं, रिटेल इन्व्हेस्टर यामध्ये उतरले, स्टॉकचं प्रमोशन जास्त झालं, तेव्हा फक्त 10 दिवसामध्ये 400% यानं रिटर्न दिले. पण हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना हे पसंत नव्हतं, कारण जे कंपनीनं कमिट केलं होतं की आम्ही 40 ते 50 हजार कार सेल करणार होतो, तिथपर्यंत ते पोहोचताना दिसत नव्हते. त्यातच यांचं एक मॉडेल VF8 या मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम सुरू झाले, निगेटिव्ह रिव्ह्यूज यायला सुरू झाली, काही गाड्या मागं यायला सुरू झाल्या. त्यामुळे कंपनीचा एक्सपेन्स अजून वाढू लागला आणि ओव्हरऑल कंपनी लॉस मेकिंग. मग या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी स्टॉक सेल करायला सुरुवात केली. जेव्हा मोठा पैसा बाहेर पडतो ना, तेव्हा मोठी रेड कॅन्डल बनते. आणि जेव्हा मोठी रेड कॅन्डल बनते तेव्हा रिटेल इन्व्हेस्टरची अपेक्षा भंग होते. म्हणून तेही त्यातून बाहेर पडायला लागतात आणि परिणामी स्टॉक खाली कोसळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा स्टॉक कंटिन्युअसली कोसळायला लागला. पण यामध्ये एक लॉजिक तुम्हाला सांगतो. हा ऑटोमेकर आहे, कुठल्याही प्रकारे हा लिगसी ब्रँड नाही EV मधला किंवा ऑटो मधला, पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही असा हेवी कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस करत असाल तर तुम्ही लगेच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. टाटा मोटरचं उदाहरण घ्या. टाटा मोटर अनेक क्वार्टर, अनेक वर्ष हा लॉस मेकिंग होता. JLR लँड रोव्हरला त्यांनी जेव्हा आत आणलं ना, परचेस केलं, तेव्हापासून कंपनी लॉस मेकिंग आहे आणि खूप चुकीचा डिसिजन आहे असं सगळेजण त्याला म्हणत होते. पण हळूहळू लोकांचे डोळे उघडले आणि टाटाने ते उघडवले असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो सेम इकडे सुद्धा होऊ शकतं. आता जी कंपनी 11,200-300 गाड्या फक्त 6 महिन्यात विकते, समवेअर अराउंड 20-25 हजार गाड्या ही कंपनी यावर्षी विकेल. मग एवढा मोठा सेल असणारी कंपनी पुढे जाऊन कमी गाड्या विकेल असं तुम्हाला वाटतं का? 100% नाही. मग तुम्ही विचार कराल की का आपण या कंपनीला एवढं महत्त्व देतोय, तर याच्या मागे महत्त्वाचं रिझन आहे टाटा टेक्नॉलॉजीज. टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते.
त्याचबरोबर या कंपनीमधून म्हणजेच विनफास्ट असेल किंवा टाटा मोटर्स असेल किंवा JLR असेल यांच्याकडून फक्त 57% रिव्हेन्यू मिळतो टाटा टेक्नॉलॉजीजला. टॉप 3 प्लेयर मध्ये हा प्लेयर येतो. एवढंच नाही तर टोटल सर्व्हिसेस मधून येणाऱ्या इन्कम पैकी या 3 कंपन्यांमधून 71% रिव्हेन्यू हा टाटा टेक्नॉलॉजीज कडे येतो. मग या सगळ्यावरून एक अंदाज बांधला जातोय की टाटांचा सेल यामधून डाऊन होऊ शकतो बिकॉज त्या कंपनीचा स्टॉक पडला म्हणजे कंपनीमध्ये गडबड आहे, कंपनी आता पुढे चालणारच नाही वगैरे वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. पण ओव्हरऑल जर चित्र बघितलं तर काही डॉट्स जोडले जात आहेत. ऍक्च्युली हा पंप अँड डंप सारखा स्टॉक वर गेलेला होता, त्यामुळे त्याच्या फंडामेंटल्सवर काहीही परिणाम होणार नाही. फंडामेंटल आहेत तसेच आहेत. जरी येस बँक वर गेला खाली पडला काही फरक पडत नाही, कारण फंडामेंटल तेच आहेत. तसे बरेच स्टॉक आपण चर्चा करू शकतो जे भारतामध्ये आहेत, बट आपण बोलूयात पर्टिक्युलरली या स्टॉक बद्दल. सो विनफास्ट ही कंपनी अजून रॅपिडली एक्सपांड ही करणार आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये 16,000 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट हे करणार आहेत. ईव्ही बसेस बनवणार आहेत, ईव्ही कार्स बनवणार आहेत. कार यांच्या फ्युचरिस्टिक आहेत, कार दिसायला खूप सुंदर आहेत, मॉडेल खूप सुंदर आहेत आणि चायनीज माल तसा चांगला असतोच. बट एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मेजर मॅन्युफॅक्चरिंग हे करतं टेस्ला आणि त्यानंतर येते दुसरी महत्वाची कंपनी BYD बिल्ड युअर ड्रीम. यानंतर या कंपनीचं नाव आलं होतं 3ऱ्या नंबरला जेव्हा यांचं मार्केट कॅप $160 बिलियन जाऊन पोहोचलं होतं, जेव्हा स्टॉक टॉपला पोहोचला होता. आणि अगेन चर्चेमध्ये आलेला हा स्टॉक आणि ही कंपनी परिणामी सगळ्यांच्या नजरेमध्ये आली आणि अजून जास्त त्यांना पब्लिसिटीसाठी वाव मिळाला. सो माझ्या म्हणण्यानुसार प्रोडक्शन तर यांचं कमी होणार नाही आहे, तेवढं प्रोडक्शन तर राहणारच आहे. मे बी जे लास्ट इयर पासून आतापर्यंत जरी कम्पेअर केलं, ऑलरेडी त्यांनी 50% पेक्षा जास्त सेल पहिल्या 6 महिन्यातच केलाय. म्हणजे 7,000 वरून 11,000 प्लस ते पोहोचलेलेच आहेत. आता उरलेल्या 6 महिन्यामध्ये जरी त्यांनी त्याच्यापेक्षा थोडाफार कमी जरी बिझनेस केला तरी सुद्धा मिनिमम 20,000 गाड्या तरी ते विकतील. मे बी पुढच्या वर्षीपासून ते अजून जास्त विकायला चालू करतील. सो ही जी ग्रोथ आहे ही भयंकर ग्रोथ आहे आणि ही जर अशीच राहिली, ईव्हीची डिमांड अशीच राहणार आहे याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण एक्झिस्टिंग ओला सारख्या कंपन्या जर तुम्ही बघितलात तर त्यांनी नवीन कार बाईक बनवायला सुरुवात केली. म्हणजे अशा कंपन्यांमध्ये हेवीली फ्लो येतो पैशाचा, लोक येऊन इन्व्हेस्ट करतात, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आणि मोठमोठे बिझनेसमॅन. जर ओला सारख्या 0 पासून सुरुवात करणाऱ्या कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट येत असतील तर अशा कंपन्यांमध्ये किती इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे? सिंपल लॉजिक आहे. लॉसकडे बघून चालणार आहे का? तर डेफिनेटली नाही, कारण ईव्हीचं पेनिट्रेशन आता होत आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम हाच असतो, 5,000, 10,000, 20,000 गाड्या विकून उपयोग नाही, कारण त्यासाठी तुम्हाला तेवढेच मोठे प्लांट उभा करावे लागतात. रिसर्च R&D तुमची तेवढीच टीम असते. एक गाडी बनवा किंवा 1,00,000 गाड्या बनवा, रिसर्च तर तोच करावा लागणार, डिझाईन तेच करावं लागणार, वेगवेगळ्या प्रकारे R&D तुम्हाला त्या गाडीवर तेवढीच करावी लागणार. जर तुम्हाला 5 स्टार रेटिंग घ्यायचं असेल कारसाठी तर तेवढा रिसर्च असायला पाहिजे, तेवढे प्रोडक्ट स्ट्रॉंग असायला पाहिजेत, तेवढे इक्विपमेंट त्या क्वालिटीचे असायला पाहिजेत. हे सगळं करून त्या कंपनीने एक स्ट्रॉंग व्हेकल तर बनवली आहे. पण आता याला ग्रो करण्यासाठी त्या गतीनं काम सुद्धा सुरू आहे. ॲज पर माय अनालिसिस स्ट्रॉंगली या सगळ्यावर काम सुरू आहे. आणि माझ्या मताप्रमाणे अगेन टाटा टेक्नॉलॉजीजवर जरी आपण आलो तरी सुद्धा कंपनीचा आहे एवढा सेल जरी राहिला तरी सुद्धा चालू शकतं. कंपनी बंद जरी पडली तरी टाटांना फरक पडणार नाही, बिकॉज टाटांकडे मेजर चंक त्यांच्याच कार्समधून येतोय. जर तुम्ही टाटांच्या ईव्ही कडे बघितलं तर टाटांचा ईव्ही बिझनेस कन्सिस्टंटली ग्रो होतोय. बरं, ही जी ग्रोथ आहे ना ही एक्सपांड कधी होणार आहे? 2025 नंतर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच वेळा हे स्टेटमेंट केलेलं आहे, टाटा 2026 मधले भारतातले सगळ्यात मोठे ईव्ही मॅन्युफॅक्चरर नसणार आहेत. त्यावेळी मे बी बाकी मॅन्युफॅक्चरर जसे मारुती वगैरे आहेत हे सगळे त्यांना क्रॉस करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, बट टॉप 3-4 मध्ये टाटा हे असणार आहेत. पण विषय इथंच संपत नाही, कारण JLR ऍक्च्युली 2025 पासून अग्रेसिव्ह होणार आहे ईव्ही मध्ये. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. 9 आणि 10 तारखेला आपला कोल्हापूरमध्ये ऑफलाईन सेशन होतोय. जर तुम्हाला ऑप्शन बाईंग, सेलिंग त्याचबरोबर ऍडव्हान्स पद्धतीनं स्कॅल्पिंग कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही आमची कोल्हापूरची बॅच जॉईन करू शकता. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. मग JLRचा बिझनेस टोटल वर्ल्ड मधून भयंकर मोठ्या प्रमाणात येतो आणि तिकडे जर ईव्ही जास्त जात असतील आणि त्यांची व्हॅल्यू सुद्धा खूप जास्त असते. असं नाहीये की JLR कार बनवतं 5 लाखाच्या आणि 10 लाखाच्या. जसं टाटा मोटर लोअर सेगमेंटमध्ये काम करतं तसं JLR हायर सेगमेंट कोटीतल्या गाड्या बनवतात ते. सो तिकडे खूप मोठा व्हॉल्यूम जरी नाही आला तर खूप मोठा पैसा ईव्ही मधून त्यांना मिळू शकतो आणि ग्लोबली ते एक्सपांड करू शकतात. आणि नो डाऊट माझी अपेक्षा आहे टाटा मोटरने सुद्धा ग्लोबली नेक्स्ट लेवलला ईव्ही मध्ये एक्सपांड करायला पाहिजे, कारण लोअर सेगमेंटमध्ये खूप जास्त डिमांड अजूनही आहे. टेस्ला भयंकर सेल होण्याचं कारण हेच आहे आणि BYD भयंकर सेल होण्याचं कारण हेच आहे की मिडल क्लास लोकांना सुद्धा त्या गाड्या परवडू शकतात तिकडे. सो टाटाने सुद्धा ग्लोबली काम करायला सुरुवात आता करायला पाहिजे. टाटा मोटर्स नेहमी म्हणतोय JLRच्या माध्यमातून ऑलरेडी ते ग्लोबली काम
काम करतायतच, पण यांनी सुद्धा तिकडे जायला पाहिजे. ओव्हरऑल टाटा टेक्नॉलॉजी बद्दल मला कुठल्याही प्रकारे या कंपनीपासून धोका वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि या व्हिडिओला हक्काने प्रेमाने लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण सगळ्यांचा गैरसमज दूर व्हायला पाहिजे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.